मिलाद निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती। मात्र या मिरवणुकीवर दगडफेक करत अज्ञात समाजकंटकांकडून सामाजिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा प्रकार दोंडाईचा शहरामधून समोर आलाय। दोंडाईचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ही मिरवणूक आली असताना दोन गटांमध्ये वादावादी झाली आणि या शाब्दिक चकमकीचं रूपांतर अवघ्या काही क्षणातच दगडफेकीमध्ये झालं। यामध्ये अनेक जण जखमी झाले असून वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं बघायला मिळालं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। कोणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवून सामाजिक तेढ निर्माण करू नये असं आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून करण्यात आलंय। दगडफेकीची घटना आज ईदच्या मिरवणुकीमध्ये झालेली आहे। परिस्थिती सध्या शांतता आहे। आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे। मी देखील स्वतः दोंड्याच्या मध्ये कॅम्प करून आहे। सगळ्या नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये। कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल एवढंच मी त्यांना सांगतो। सध्या शांतता आहे, इथून पुढे देखील काही होणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे। शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन करत असतानाच यावेळी दोंडाईच्या मधील राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची तोफ देखील डागली आहे। दोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले। जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे। सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे। सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा। कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे, निवडणूक येईल तेव्हा करू, पण या गावाला पेटो करू नका। आमचं दोंडाईच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे। इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये ही सगळ्यांना आग्रही विनंती वजा सूचना। आपण या गावामध्ये सगळ्यांनी तमाम लोकांनी शांततेसाठी प्रयत्न करावे असं नम्र विनंती आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आपलं दैनंदिन जीवन शांततेने चालू द्या एवढीच विनंती। आम्ही सारे लोक आपण गावाचे एकत्रित आहोत आणि प्रशासन आपलं काम करेल, आपण निश्चिंत राहा। येत्या 22 तारखेला शिंदखेडा तालुक्यात आणि खास करून दोंडाच्या मध्ये शिवस्वराज्य यात्रेचा आगमन होतोय। शिवस्वराज्य यात्रेच्या आगमनाच्या निमित्ताने तयारीच्या दृष्टीने पक्षाची आज सकाळी 10 वाजता दोंडाच्या इथे बैठक होती, परंतु सकाळपासून माझी तब्येत खराब झाल्यामुळे मी त्या बैठकीला जाऊ शकलो नाही। मी शिंदखेडा येथे माझ्या निवासस्थानीच थांबलेलो आहे। परंतु कानावरती अशा गोष्टी आल्यात की काही समाजकंटकांनी हिंदू मुस्लिम भावंडांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करण्यासाठी थोड्या प्रमाणात दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। आत्ताच काही विरोधकांची बाईट मी ऐकली। त्यांनी असं म्हटलंय की काही राजकीय पुढारी त्याच्यात पोळी भाजण्याचं काम करताय। माझी तमाम शिंदखेडा वासियांना खास करून दोंडाईच्या शहरातील वासियांना विनंती आहे की असा कुठलाही प्रकार नाही। महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अशा कुठल्याही वाईट प्रवृत्तीला थारा देणारा नाहीये। उलट मी आत्ताच माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांची एक मुलाखत बाईट ऐकली। त्यांनी सांगितलंय की सगळ्या गोष्टी शांततेत आहेत। सणासुदीचे दिवस आहेत, हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकोप्याने राहावे, सगळ्यांनी शांतता बाळगावी। जो कोणी समाजकंटक अशा वाईट प्रवृत्तींना थारा देसेल, वाईट गोष्टी करत असेल त्यांना जागीच ठेचण्याचं काम पोलीस बळाने करावं अशी विनंती करतो आणि सर्वांनी दोंडाच्या शहरातील सर्व नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, एकोप्याने राहावं आणि सणासुदीच्या दिवसात सगळ्यांनी एकोप्याने राहून जातीय सलोखा टिकून ठेवा एवढीच विनंती आहे। दरम्यान या पाठोपाठच नंदुरबारमध्ये देखील दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। तर पोलिसांकडून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न करण्याबरोबरच शांतता भंग करणाऱ्यांची धरपकड केली जाते।
दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शहरातील शांतता अबाधित ठेवावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आपणास करत आहोत. परवेज सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, दोंडाईचा.